प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम, शालोम. नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय आणि 7 आणि 8 ही वचनं आपण ऐकूयात. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो, मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस, मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. नीतिसूत्र या पुस्तकामध्ये आगुराने हे बोल लिहिलेले आहेत आणि हे जे बोल आहेत ते स्वानुभवाचे, म्हणजे त्याने स्वतः अनुभव घेतलेले हे बोल आहेत. आणि हा जो आगुर आहे तो याकेचा पुत्र आहे. त्याची नीतिसूत्रामध्ये असलेली सर्व वचने मस्सा म्हणून ओळखली जातात. आणि उत्पत्ती याचा 25वा अध्याय आणि 14व्या वचनानुसार तो इश्माएलाचा वंशज आहे. नीतिसूत्राच्या या पुस्तकामध्ये असलेली ही लहानशी प्रार्थना आहे, परंतु ही प्रार्थना जरी अतिशय छोटी असली तरी ती अत्यंत प्रभावी आहे. आणि या प्रार्थनेमध्ये आपल्याला 2 विनंत्या पाहायला मिळतात. पहिल्या विनंतीमध्ये आत्मिक जीवन आहे, व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. आणि दुसऱ्या विनंतीमध्ये शारीरिक जीवन आहे, त्यामध्ये दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस, मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. आगुराने या प्रार्थनेमध्ये ज्या 2 विनंत्या आहेत, या 2 विनंत्या त्याने परमेश्वरासमोर ठेवलेल्या आहेत. आणि त्याला वाटतं की त्याचं जीवन हे योग्य प्रकारचं असावं, प्रामाणिकपणाचं असावं आणि क्षुल्लक गोष्टींमध्ये हे जीवन वाया जाऊ नये, म्हणून त्याला अभिमान नको आहे. त्याला कोणालाच फसवायचे नाही, तसेच दारिद्र्य किंवा श्रीमंती देखील त्याला नको आहे. रोजची गरज भागली तरी तो त्यामध्ये समाधानी आहे. पहिली विनंती जी आत्मिक गोष्टीबद्दल आहे ती आपण थोडक्यात पाहूयात. व्यर्थ अभिमान म्हणजेच गर्विष्ठपणा. आणि हा जो व्यर्थ अभिमान आहे हा देवाच्या मार्गाच्या विरोधात असतो. व्यर्थ अभिमानामुळे किंवा गर्वामुळे पवित्र शास्त्रांमध्ये अनेक व्यक्तींचा नाश झालेला आपण पाहतो, अनेक राष्ट्रांचा नाश झालेला आपण पाहतो. जर जुन्या करारातून यशायाचा 14वा अध्याय आणि 12 ते 15 जर या वचनामध्ये आपण पाहिलं तर लुसिफर म्हटलेला सैतान याला परमेश्वरासारखं होण्याची इच्छा होती आणि या त्याच्या व्यर्थ अभिमानामुळे तो स्वर्गातून खाली फेकला गेला. जर आपण यशाया याचा 14वा अध्याय आणि 14वं वचन यामध्ये आपण पाहतो, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. आणि जेव्हा हा लुसिफर मनातल्या मनात म्हणत आहे की मी मेघावर आरोहण करीन, म्हणजे मी स्वर्गामध्ये खूप उंच जाईन आणि मी परात्परा समान होईन, म्हणजेच मी देवासारखा होईन. आणि मग तो त्याला खाली टाकण्यात आलेला आहे, म्हणजेच तो नरकात टाकला गेला, तो अधलोकात टाकला गेला. त्या ठिकाणी त्याचा व्यर्थ अभिमान हा गर्व तो त्याच्या नाशास कारणीभूत ठरलेला आहे. दुसरे उदाहरण आपण पाहू. दानियेलाच्या 4थ्या अध्यायामध्ये राजा नबुखदनेसर, हा जो नबुखदनेसर राजा होता हा त्या बाबेलच्या गच्चीवर फिरत होता. आणि त्यावेळी तो मनातल्या मनात म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. आणि मग हा जो नबुखदनेसराचा राजाचा हा व्यर्थ अभिमान आहे हा आपल्याला 31व्या वचनामध्ये दिसतो. 4था अध्याय आणि 31वे वचन जेव्हा आपण वाचतो तर पुढे तो काय लिहिलेलं आहे, हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली, हे राजा
तुझी राजसत्ता गेली. तुला मनुष्यातून घालून देतील व वनपशूत तू राहशील, बैलाप्रमाणे गवत खाशील. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता असते. आणि हा व्यर्थ अभिमान नबुकदनेसर राजाला झाला होता की सर्व काही माझाच पराक्रम आहे, माझंच वैभव आहे आणि हे सर्व काही मी बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये मीपणा जागृत झाला आणि त्यामुळे देवाने त्याचा गर्व खाली केला आणि त्याला 7 वर्षासाठी बुद्धिहीन केलं. आणि मग त्याला मनुष्यातून घालून दिलं आणि तो पशूंमध्ये राहायला गेला, म्हणजे जंगलामध्ये तो राहायला गेला. तो बैलाप्रमाणे त्या ठिकाणी गवत खाऊ लागला प्रियांनो. आणि मग आपण पुढे पाहतो की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी झाली. 7 वर्ष तो त्या जंगलामध्ये राहिला आणि अशा अवस्थेत राहिला की तो बुद्धिहीन झालेला होता. आणि मग 7 वर्षानंतर त्याने देवाकडे लक्ष लावलं, तो नम्र झाला आणि देवाचा त्याने धन्यवाद केला. त्यावेळेस त्याची बुद्धी त्याला परत आलेली आहे. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये आपण पाहतो की गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. गर्व झाला की नाश आहेच. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना जर आमच्यामध्ये व्यर्थ अभिमान आला तर आमचा नाश हा टळलेला आहे. आमचा नाश हा अगदी होणार म्हणजे 100% होणारच प्रियांनो. आणि म्हणून आम्ही प्रभूमध्ये लीन आणि नम्र असावे. नम्रता हा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि म्हणून पहिल्याच विनंतीमध्ये हा आगुर म्हणत आहे की व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख. प्रियांनो, लबाडी म्हणजे काय? तर लबाडी म्हणजे खोटेपणा. आपण जीवन जगत असताना आमच्यामध्ये लबाडी असते. प्रत्येक मनुष्यामध्ये लबाडी आहे. असा एकही व्यक्ती या भूतलावर सापडणं अशक्य आहे की ज्या माणसाने कधीच त्याच्या आयुष्यात लबाडी केलेली नाही. दररोज आम्ही कित्येक वेळा खोटं बोलतो. आम्ही एकमेकांसोबत लबाड वागतो. अगदी लहान मुलं सुद्धा खोटं बोलतात. जर शाळेमध्ये दिलेला अभ्यास त्यांनी केलेला नसेल तर दुसऱ्या दिवशी मुलांची कारणं काय असतात? तर मी अभ्यास केला परंतु माझी वहीच घरी राहिली. काही मुलं म्हणतात की रात्री लाईटच नव्हते आमच्याकडं आणि म्हणून आमचा अभ्यास अपूर्ण राहिलेला आहे. आणि मग हे लहान मुलं सुद्धा खोटं बोलत असतात, लबाडी करत असतात. अहो, आम्ही आई वडील देखील आमच्या मुलांनाच लबाडी करायला शिकवतो. कुणी जर न आवडणारी व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती आम्हाला नको आहे यावेळेस घरात आलेली, अशी जर व्यक्ती घराच्या बाहेर उभी असेल त्यावेळेस वडीलच सांगतात मुलांना की त्यांना जाऊन सांग पप्पा घरी नाहीत, ते बाहेर गेलेले आहेत. एखाद्या वेळेस जर आम्हाला कामावर नोकरीवर जाण्याचा कंटाळा आला तर आम्ही वरिष्ठांना कळवतो की आज माझी तब्येत ठीक नाही. जर आम्ही कुणी आमच्याकडं काही मागितलं ते आमच्याकडं असूनही आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडं नाहीये, नाही म्हणून आम्ही सांगतो. अशा प्रकारे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आणि रोज लबाडी करतो. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्रसंहिता 120 आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहितो, हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडव. ही जीभ आणि हे जे ओठ आहेत आमचे, ते प्रत्येक क्षणोक्षणी लबाडी करत असतात, खोटं बोलत असतात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठापासून आणि ह्या कपटी जिभेपासून माझा जीव सोडव. जर आपण लेवीय याचा 19वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने मोशेला नियम सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये तो म्हणत आहे की तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.
परमेश्वरानेच हे नियम मोशे करवी आम्हाला दिलेले आहेत की आम्ही चोरी करू नये, एकमेकांशी आम्ही कपटाने वागू नये आणि आम्ही लबाडी करू नये. उत्पत्ती जेव्हा आपण 27वा अध्याय पाहतो तेव्हा याकोब आणि इसहाक यांची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. या याकोबाने काय केलं तर त्याने लबाडीने आशीर्वाद मिळवलेला आहे आणि इसहाक त्याचा पिता वृद्ध झालेला आहे, त्याला दिसत नाही, तो अंध झालेला होता आणि त्याने आपला मोठा मुलगा एसाव याला आशीर्वादासाठी बोलावलं होतं. परंतु खोटं बोलून, लबाडी करून, फसवणुकीतून याकोबाने हा आशीर्वाद मिळवलेला आहे. आणि मग ह्या फसवणुकीचे परिणाम या याकोबाला भोगावे लागले. तर सर्वात पहिलं म्हणजे याकोबाला त्याच्या घरी राहता आलं नाही आणि मग याकोब लाबानाकडे गेला. लाबानाकडे गेला असता त्याला लाबानाने फसवलं, कारण याकोबाने इसहाकाला फसवलेलं होतं. आणि म्हणून काय झालेलं आहे, पुढे या याकोबाला लाबानाने फसवलेलं आहे आणि मग त्यांचं कौटुंबिक विभाजन झालं, त्यांचं नातं तुटलं आणि जी त्याची आई होती रिबका, त्याची आई ह्या याकोबला परत कधीच भेटू शकली नाही. लबाडीमुळे हे परिणाम त्यांना भोगावे लागले. दुसरं उदाहरण आपण पाहूयात. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनं जर आपण पाहिली तर त्यामध्ये हनन्या नावाचा एक मनुष्य होता आणि त्याची बायको सपिरा यांनी आपली मालमत्ता विकली आणि त्या मालमत्तेतून, किमतीतून काही भाग त्यांनी आपल्या बायकोच्या संमतीने ठेवलेला आहे आणि मग बाकीचा जो राहिलेला पैसा आहे तो प्रेषिताच्या चरणी आणून ठेवला. आणि मग तेव्हा प्रेषित पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे. हनन्या आणि सपिरा हे पती पत्नी होते आणि त्या काळामध्ये शिष्यगण आपली संपत्ती विकून चर्चसाठी दान करत असायचे आणि हनन्या आणि सपिरा यांनी देखील त्यांची जमीन विकली, पण त्यांनी सर्व पैसा चर्चला अर्पण करण्याऐवजी त्यांनी त्यातला काही पैसा, त्याची जी बायको होती सपिरा, तिच्या संमतीने तो मागे ठेवलेला होता. आणि हनन्याने हे खोटं सांगितलं की हा संपूर्ण पैसा आहे, परंतु प्रेषित पेत्राला मात्र हे पवित्र आत्म्याद्वारे समजलं आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केलेली आहे, पवित्र आत्म्याशी लबाडी केलेली आहे. आणि हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला. आणि मग नंतर सपिरा आली आणि मग तिने असंच खोटं सांगितलं आणि ती देखील तिथेच मरण पावली. हनन्या व सपिरा यांनी पवित्र आत्म्याशी लबाडी केली आणि त्यामुळे त्या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले. प्रियांनो, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये संत पौल लिहितो, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. प्रियांनो, आज आम्ही कशा प्रकारे प्रार्थना करतो? आज आमच्या मागण्या प्रभू समोर आहेत. आम्ही प्रत्येक क्षणी प्रार्थनेमध्ये प्रभू आम्हाला हे दे, ते दे, आम्ही मागतच असतो. प्रभू मला चांगलं घर दे, मला चांगली नोकरी दे, मला चांगली गाडी दे, माझा प्रवास सुखाचा कर. सर्व जगिक मागणे आम्ही देवासमोर ठेवत असतो. परंतु व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख अशी प्रार्थना आम्ही कधी केली आहे का? आणि जर व्यर्थ अभिमान आणि लबाडी जर आमच्या जीवनात असेल तर निश्चित आमचा नाश होईल. म्हणून आज आम्ही सर्वांनी देवाजवळ प्रार्थना करूयात की प्रभू, व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर राख. आता दुसऱ्या विनंतीकडे आपण जाऊयात. दुसरी विनंती आहे की दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस, मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. पवित्र शास्त्र
श्रीमंत होण्याच्या विरोधात नाही प्रियांनो, पण श्रीमंतीमुळे गर्व वाढू शकतो आणि त्यामुळे देवावर विसंबून राहणे कमी होते. मत्तेय याचा 19वा अध्याय, त्यामध्ये आपण पाहतो की एक श्रीमंत तरुण येशूला प्रश्न विचारतो की उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी काय करावे? आणि मग येशू त्याला म्हणाला, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे ऐकून तो तरुण खिन्न झाला आणि तेथून निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. ज्यावेळेस आमची संपत्ती वाढते तेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो. परमेश्वरावरची भिस्त आमची कमी होते आणि मग आम्ही पैशावर जास्त भरोसा ठेवतो. आमचा भरोसा हा पैशावरचा भरोसा वाढत जातो. मग वाटतं की मी पैशाने सर्व काही करू शकेन आणि आम्ही पैशावर अधिक निर्भर होतो. आज जग पैशावर चालत आहे. या जगामध्ये आम्ही खूप महागडे घर विकत घेऊ शकतो, पण त्या घरात शांती फक्त परमेश्वरच स्थापू शकतो. प्रियांनो, पैशाद्वारे आम्ही शांती प्राप्त करू शकत नाही. आम्ही डोनेशन भरून मुलांचं उच्च शिक्षण करू शकतो, पण आम्ही संस्कार विकत घेऊ शकत नाही. आम्ही महागडी कार विकत घेऊ शकतो, परंतु सुरक्षित प्रवास आम्ही विकत घेऊ शकत नाही. प्रियांनो, आम्ही खूप महागडे फर्निचर, बेड खरेदी करू शकतो, पण आम्हाला शांत किंवा गाढ झोप आम्ही खरेदी करू शकत नाही. स्वर्गात जाणे हे पैशाने शक्य नाहीये की आता माझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि मी सहज स्वर्गात जाणार. मत्तेय याचा 19वा अध्याय आणि 23 आणि 24 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आज पृथ्वीवर आम्ही राहत असताना आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आम्हाला मत्तेमध्ये 19वा अध्यायामध्ये वचन सांगत आहे की स्वर्गाच्या राज्यात धनवानांना प्रवेश नाही, खूप कठीण आहे. आणि मग कदाचित उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे. सुईचं नाक किती छोटं आहे, त्याच्यामध्ये आम्ही दोरा ओवतो, त्या नाकातून, त्या सुईच्या नाकातून एक वेळेस उंट जाईल, परंतु श्रीमंत स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. आणि म्हणून आगुर म्हणत आहे की देवा, मला श्रीमंती देऊ नकोस. आणि पुढे तो म्हणत आहे की मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. आपण पाहतो की मनुष्य कष्ट करतो. कशासाठी कष्ट करतो मनुष्य? पोटासाठी कष्ट करतो. भाकरीसाठी मानव रोज कष्ट करत असतो. आणि मग हा आगुर याला जर आपण विचारलं की तू अशी प्रार्थना देवाकडे का करत आहेस, तर त्याचं उत्तर आम्हाला नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये मिळतं. प्रियांनो, माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणेन. तो म्हणत आहे की मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. आणि त्याला जर विचारलं आपण की अशी प्रार्थना तू का करत आहेस, तर पुढे तो लिहित आहे की माझी जर अतितृप्ती झाली, आम्ही खूप खाल्लं, तर कदाचित मी देवाचा अव्हेर करेन. आणि मी विचारल की कोण हा परमेश्वर, कोण आहे हा परमेश्वर, असं मी विचारेन. आणि मग प्रियांनो, आपण पाहूयात की एखादा खूप भुकेला मनुष्य आहे, तो प्रार्थना करत आहे, आणि एक भरपेट भरपूर जेवलेला माणूस आहे, तो प्रार्थना करत आहे. आणि मग या दोघांच्या प्रार्थनेमध्ये आपण फरक जाणवतो की या दोघांच्या प्रार्थनेमध्ये कोणाची प्रार्थना कळवळ्याची असेल किंवा सामर्थ्यशाली असेल किंवा प्रभावशाली असेल. ज्याला अन्न मिळालं नाही तो देवाकडं अतिशय कळवळ्याने प्रार्थना करेल.
आणि म्हणून त्याची प्रार्थना ही अतिशय भुकेने व्याकुळ झालेली प्रार्थना असेल प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणत आहे, जर मला आवश्यक तेवढं अन्न दे प्रभू, आणि जर ते मला मिळालं नाही तर मी चोरी करेन, आणि मी दरिद्री राहिल्यास चोरी करून देवाच्या नावाची निंदा करेन. म्हणून मला दारिद्र्य देऊ नकोस. जर मी खूप गरीब झालो, खूप दरिद्री झालो, तर मला खायला अन्न मिळणार नाही, आणि त्याच्यासाठी मी चोरी करेन आणि देवाच्या नावाची मी निंदा करेन. म्हणून मला दारिद्र्य देऊ नकोस. हा आगुर दुसऱ्या विनंतीमध्ये म्हणत आहे की मला श्रीमंतही करू नकोस आणि मला दारिद्र्य देखील देऊ नकोस. मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. प्रियांनो, आज आम्हाला या दिवसामध्ये खरोखर या आगुरासारखी प्रार्थना करणं प्रियांनो अतिशय गरजेचं आहे. कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये अशी प्रार्थना केलेली नसेल, परंतु आज आम्हाला अशी प्रार्थना करण्याची गरज आहे. आम्ही म्हटलं पाहिजे देवाला की देवा, व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढं अन्न खायला दे. परमेश्वर करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी तो आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगान युग असो. आमेन, आमेन.